नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिकमध्ये काल झालेल्या अपहरणाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात सातपूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात तिघा सराईत आरोपींना अटक केली. दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता तक्रारदारास घरातून जबरदस्तीने मारहाण करून 4 चाकी वाहनात बसवून अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्याच्या जवळील मोबाईल देखील हिसकावून घेतला होता. या प्रकरणाचा तपास सुरू होताच सातपूर पोलिसांनी उपनगर पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासातच आरोपींना गजाआड केले. संदीप आलोकलाल उर्फ बाबू मुक्तार मणियार, गणेश राजाराम पगार आणि विजय राजेंद्र अवचिते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संदीप मणियार याच्यावर यापूर्वी तब्बल 6 गुन्हे तर गणेश पगार याच्यावर 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त शंकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुचिन खैरनार तसेच गुन्हेशोध पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग होता. सध्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत. 17 सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली होती. त्याच्या संदर्भानं सातपूर पोलीस स्टेशन येथे आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता. याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे. याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत. त्यांचा देखील शोध सुरू आहे. लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ. मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सकृतदर्शनी निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आमचं नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण आश्वस्त राहू. आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणानं नाही आहे आणि याच्यामध्ये उर्वरित आरोपितांना देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई जी काय आहे ती करत आहोत. हे आरोपी नंबर 1 जो अजून अद्याप फरार आहे, त्याच्या वापरात ती गाडी होती असं सकृतदर्शनी निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठीमागचा उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबतचे असलेले संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश होता असं सकृतदर्शनी तरी दिसतंय. मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सखोल तपासांतेच आपल्याला त्याच्यामध्ये फर्दर काही सांगता येईल. सर, आपण करते मुलीचे किंवा महिलेचे काही नातेवाईक होते का? काय पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे किंवा राहत होती असं साधारणपणे पाठीमागच्या 3 वर्षापासून दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी. आणि याचं लग्न कधी झालं होतं त्या महिलेसोबत? एक साधारण 6 महिन्यापूर्वी झालं होतं. 6 महिने पण नाही म्हणताना मे महिन्यामध्ये झालं होतं. साधारणपणे 2-3 महिने झाले त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग हे विवाहाचे संबंध तोडून टाकून परत त्याच्याबरोबर जातो. एक्झॅक्टली. आणि सर, अशीच एक दुसरी घटना घडलेली आहे अपहरणाची, ते नेमकं काय प्रकरण आहे? अशीच एक घटना काल देखील दिनांक 18 सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला. परंतु त्याची सुरुवात आपल्यावर सातपूरमधून झाली होती. त्यामध्ये सातपूरच्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे, त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून 3 एकंदरीत त्यातले आरोपी आहेत. त्या आरोपींची मी नावं आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उर्फ बाबू मणियार, दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय अवचिते. या 3 आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी डांबून ठेवून थोडीशी मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेम प्रकरणाचाच विषय होता. मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला दिसून आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्दर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत. अजून पीडित आहे याचे लग्न झालेलं होतं? हो, याचं देखील लग्न झालेलं. त्याची जी पत्नी होती त्यासोबत ते संबंध? नाही, ह्याच्यामध्ये आता ते फर्दर आणखी डिटेल्स अवेटेड आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला डिटेल काय सांगता येणार नाही. महिलेचे नातेवाईक होते का सर? नाही, ह्यात नातेवाईकाचा विषय नाही. याच्यामध्ये नातेवाईकाचा विषय. पण मग हे कारण काय सर? दोघांमध्ये काय सिमिलरिटी आहे आणि काय फरक? नाही, फक्त हे बॅक टू बॅक घडलेल्या घटना आहेत. दोन्ही घटनांचा कुठलाही परस्पर संबंध नाही आहे. फक्त प्रेम प्रकरण हा त्याच्या पाठीमागचा बेसिस आहे. थोडक्यात त्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगानं ते त्या ठिकाणी अपहरण करून फक्त त्या महिलेसोबतचे संबंध तोडावे हा कॉमन फक्त उद्देश आहे. बाकी पहिल्या प्रकरणामध्ये ते नातेवाईक होते, दुसऱ्या प्रकरणामध्ये ते ॲज काय असे नातेवाईक होते असं निष्पन्न अजून तरी झालेलं नाही आहे त्या ठिकाणी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.